हॅपी होळी. हॅलो, नमस्कार. सो येस, मॉर्निंग झालेली आहे आणि आज आहे होळी. अव्यांची पहिली होळी आहे, वेदांची दुसरी होळी आहे. सो म्हटलं त्यानिमित्ताने थोडंसं पुरणपोळी करूया. कालच मी चणाची डाळ शिजवून ठेवलेली होती आणि आता मी त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. थोडंसंच करणार आहे, जास्त नाही. गूळ घालून मी ते शिजायला ठेवलेलं आहे आणि मी इन्स्टंट पुरण कसं तयार करते ते तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून ही मी खास क्लिप करते आहे. एक मिनटं. सो इथे हे पुरण शिजतंय. चणा डाळ, 1 वाटी चणा डाळ आहे आणि 1 वाटी मी इथे साधं आपलं नॉर्मल जे गूळ असतं साधं ते घेतलेलं आहे. आणि ह्याचं बघा इथे आता पाक किंवा लिक्विड असं तयार झालेलं आहे. ठीक आहे. आणि इथे मी हे हँड ब्लेंडर वापरणार आहे. गरम असतानाच मी वापरणार आहे. बघा छानपैकी मस्त प्युरे झालेली आहे गूळ आणि चणा डाळची. आणि हे आता पूर्ण घट्ट होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे. आता ही पेस्ट तुम्ही बघू शकता. इथे ही व्यवस्थित छान पेस्ट झालेली आहे. आणि आता हे छान थिक होईपर्यंत, म्हणजे युजली चमचा जर मी असा उभा पकडला तर तो राहिला पाहिजे, इतकं व्यवस्थित होईपर्यंत मी आता हे शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शिजून झालं, व्यवस्थित सगळं डन झालं की मग मी त्याच्यामध्ये वेलचीची पूड घालणार आहे, जायफळ घालणार आहे. म्हणजे त्याचा जो वास आहे, सुगंध आहे, तो तसाच तिथे राहील. आत्ताच जर मी शिजताना जर टाकलं वेलची पूड किंवा जायफळ तर त्याचा अरोमा सगळा निघून जाईल. सो त्याच्यामुळे हे मी नंतर घालणार आहे. ते आता पटकन आपण पुरण करून घेऊया. आणि हे कसं सुचलं मला त्याचं मी तुम्हाला नक्कीच स्टोरी ह्या व्लॉगमध्ये किंवा कधी फ्युचरमध्ये सांगेन की हे आयडिया कुठून आली मला. असं ब्लेंडरने पुरणच ब्लेंड करायचं, म्हणजे आपण पुरण यंत्र जे आपण वापरतो त्याची गरज लागत नाही. सो हे असं मी नेहमी पुरण करते आणि पटकन होतं. त्याच्यामुळे पुरणपोळी करायचं जरी मनात कधी आलं तर वाव चला करूया असंच मनात येतं. नादर दॅन की अरे यार पुरणपोळी खावीशी वाटते आहे, बट पुरणचं झंझट कोण करणार, असं मनात विचार येत नाही. सो चला पूर्ण हे डन करूया पुरण आणि मग भेटूया. लो टू मीडियम ठेवला आहे मी गॅस. आणि मी इथे नॉनस्टिकचा वापर करत नाही आहे, कारण का मला ब्लेंडर वापरायचं होतं. नॉनस्टिकमध्ये जर तुम्ही ब्लेंडर वापरलं तर त्याचं कोटिंग निघायची शक्यता असते. सो ट्राय करा स्टीलच्या भांड्यामध्ये पुरण करायला जर तुम्ही ब्लेंडर वापरत असाल तर. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं ह्याच्यामध्ये केसरसुद्धा घालतात. आय डोंट नो, त्याचा एक वेगळा टेस्ट छानच लागत असेल, पण मला हे ओरिजिनल जसं आपण पुरणपोळी करतो मला तशी पुरणपोळी आवडते, त्याच्यामुळे मी अशीच करणार आहे. आणि शिजताना मी ओव्हरनाईट ही चण्याची डाळ भिजत घातली होती आणि सकाळी एक 5 ते 6 शिट्या घेतल्या. पाणी डबल केलं, कारण मला बनवायची आहे कटाची आमटी, त्याच्यासाठी मी जास्त पाणी घेतलं होतं. आणि जेव्हा मी हे शिजवायला ठेवलं होतं चणा डाळ, तेव्हा त्याच्यामध्ये थोडी हळद घातली होती आणि तेल घातलं होतं. त्याने एक छान चव येते पुरणाला. सो तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? सो इथे हे मी मस्तपैकी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. एवढं दिसतंय की नाही. हे जिरा वॉटर आहे. जिरं आहे, यामध्ये ओवा आहेत, बडीशेप आहेत आणि मेथीचे दाणे आहेत. सो आजकाल माझ्या दिवसाची सुरुवात ह्या अशा मस्त गरम पाण्याने होते.
जिरं पाणी म्हणूया, एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स सांगण्यापेक्षा. अजून मुलं उठायची आहेत, त्याच्यामुळे म्हटलं ते उठण्याच्या आधी हा सगळा घाट घालून घेऊया, कारण का नंतर मला वेळ मिळणार नाही आहे. सॉरी, मला डार्क सर्कल आलेले आहे, सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कसं दिसतंय आय डोंट नो. कोण आलंय बघूया. कोण आलं. हॅलो, गुड मॉर्निंग वेदांत. Oh. वेदांतपासून आम्हाला सगळ्या गोष्टी अशा लांब कराव्या लागतात, हो ना. चला, ब्रेकफास्ट टाइम. काय पाहिजे तुला. वेदांचं सगळं स्नॅक्स दिसतंय तिकडे त्याला, म्हणून एवढा आनंद. अरे नाही रे, नाही, आधीच वाईट अवस्था आहे केसाची. थँक्यू वेदांत. ह्याला कसं कळतंय. फुल लाड चाललेले आहेत माझे. काय अवतार केलास. हो, स्नॅक्स साठी ना. आपण बाहेर गेलो की स्नॅक्स खात होते. मम्मी घरी बनवते ना सगळं तुझ्यासाठी. है ना. असं ह्याला घेऊन जेवण करावं लागतं मला. बाय बाय कर. नाही, कांदा कशाला पाहिजे तुला आता. सो याचं पुरण इतकं झालेलं आहे, अजून छान थिक होईपर्यंत मी हे करणार आहे. आज सकाळ काहीशी अशी आहे मस्त. इथे माझी झाडं आहेत, ही सगळी पाण्यात ठेवलेली आहेत जसं तुम्हाला दिसतंय. पाण्यात झाडं वाढवणं खूप इझी आहे आणि मेंटेन करायला सुद्धा खूप इझी आहे. मी ॲक्च्युली ट्रायपॉडला लावलं आहे कॅमेरा आणि त्याचा अँगल सेट नाही आहे. सो त्याच्यामुळे मोस्टली मी झाडं पाण्यात लावते आणि इट डिपेंड्स की कोणती झाडं आहेत आणि छान होतात, छान राहतात. त्याला फूड मध्ये महिन्यातून 1-2दा वगैरे फूड त्याला टाकत असते मी. त्याच्यामुळे खूप छान झाडं राहिलेली आहेत आणि छान सनलाईट मिळतो तिथे, त्याच्यामुळे छान वाढ होते झाडांची. माझ्याकडे खूप झाडं होती आधी, पण इंडियाला मी जेव्हा आले तेव्हा थंडी खूप सुरू होती, त्याच्यामुळे माझी थोडी झाडं बिचारी गेली. पण आता पुन्हा मी सगळ्या छान झाडं घरामध्ये वाढवतीये. जास्त वाढवून पण उपयोगाचं नाही, कारण का वेदांत मी जास्त असे खाली ठेवू शकत नाही आहे सध्या. लहान आहेत दोघंही, त्याच्यामुळे पटकन त्यांचा पाय लागेल किंवा ते काढतील. काचेची जारमध्ये सगळ्या प्लांट्स ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे चुकून त्यांच्या हातून पडेल, फुटेल, त्यांना लागेल. सो त्याच्यामुळे मी सध्या खाली ठेवत नाही आहे. त्याच्यामुळे मी थोडं कमी केलं आहेत झाडं आता ॲक्च्युली. पण जशी मुलं मोठी होतील तसं मग मी पुन्हा छान घरामध्ये झाडं अजून छान वाढवेन. सो इथे आपलं जे पुरण ते असं होत आलेलं आहे. मी एकदम लो गॅसवर करते आहे, कारण का कुठेही मला ते तळाला लागेल आणि त्याचा वास सगळा जो त्याचा मेन अरोमा आहे तो जाईल, तो मला घालवायचा नाही आहे. म्हणून हे मी एकदम लो गॅसवर शिजवते आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. असे लाड असतात ना. सो पुरण झालेलं आहे.
there you go. मस्त आता मी त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घालणार आहे. परफेक्ट. पुरण झालेलं आहे. वेल डन. हे बघा लाड झालेले आहेत बाप लेकाचे. अशी सकाळ असते. तू जाणार बाबांबरोबर? भूर जाणार? बाबांना सांग येतो मी, येतो, मला पण घेऊन चला. तुला पाहिलं शूज घालताना तो थांबणार नाहीये. हॅलो. कालचा तुम्ही व्लॉग, कालची क्लिप पाहिलीत? जास्तच वाटतंय का? खूप थंडी आहे, बट आहे थंडी. सो कालची तुम्ही क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मी पुरण कसं बनवते पुरणपोळीसाठी ते दाखवलं. आणि त्याच्यानंतर मला काहीच शूट करायला वेळ नाही मिळाला. पुरणपोळ्या तर लांबचीच गोष्ट, खूप नंतर काहीच वेळ मिळाला नाही. सो त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही आणि काही जास्त बनवलंही नाही. सो आज आहे धुलीवंदन आणि त्यानिमित्ताने मग मी आज सकाळी लंचला पुरणपोळी केल्या होत्या. त्याची क्लिप तुम्हाला आता पुढे दिसेलच. सो नेहमी मी पुरणपोळी करण्यासाठी मैद्याचं पीठ वापरते, पण ह्या वेळेस मी गव्हाचं पीठ वापरून पुरणपोळ्या केल्या. पहिल्यांदाच मी ह्या ट्राय केल्या आणि त्यानंतर अजून काही प्लॅन नव्हता. आणि वेदांत आणि अव्यान, सो अव्यानची आहे पहिली होळी, वेदांतची आहे दुसरी होळी. सो खूप स्पेशल आहे होळी ही आमच्यासाठी. पण आम्ही जास्त कुठेच गेलो नाही. ब्रिस्टलमध्ये खूप ठिकाणी होळी होती ह्यावर्षी, पण आम्ही लिटरली कुठेच गेलो नाही. आणि थंडी आहे, सो त्याच्यामुळे आम्ही अवॉइड केलं खूप गर्दीच्या ठिकाणी जाणं. पण लकीली इथे पार्कमध्ये, आमच्या जवळच्याच पार्कमध्ये लहान मुलांसाठी होळी अरेंज केलेली आहे. जस्ट धुलीवंदन, कलर्स थोडेसे आणि दॅट्स इट. आणि मी गेल्या वर्षी हर्बल कलर आणले होते. म्हटलं होळी आहे, सो काहीतरी निमित्त होईल आणि एखादा जमलं करायला तर करू, नाहीतर मग ते राहतील पुढच्या वर्षी होतील. सो म्हणून मी हर्बल कलर्स आणले होते. सो ते घेतलेले आहेत. रोहित आणि वेदांत ऑलरेडी पुढे पोचलेले आहेत. मी अव्यानला घेऊन जाते आहे. सो इथे प्रॅममध्ये अव्यान आहे माझ्यासोबत, त्याला घेऊन मी जाते आहे. आणि वेदांत, रोहित इथे ऑलरेडी पोचलेले आहेत. सो तिथे जातो आणि मस्त एन्जॉय करतो. गोड तर लहान मुलांना खूपच आवडतं. आणि पुरणाची पोळी गुळाची असते. ऑफकोर्स मी गुळाची बनवते. काही जणं साखर आणि गुळ मिक्स करतात, काही जणं साखरेची बनवतात. सो त्याच्यामुळे मी गुळाची बनवते. सो मी आता चला, सगळे लहान मुलं तिथे खेळत आहेत. फक्त वेदांतला घेण्याचं नक्कीच ट्राय करेन. आणि कारण का ते पहिल्यांदा कलर खेळणार आहे. सो त्याची मला बघायचं आहे, एक्सप्रेशन्स बघायचे आहेत वेदांचे, की त्याला काय वाटतं आहे, काहीतरी नवीन आहे असं म्हणून. सो चला
बघा आम्ही काय ही मजा करतोय, छोटीशी एक होळी करतोय, धुलीवंदन करतोय. सो स्टे ट्यून. वेदांची होळी खेळणं सुरू झालेलं आहे. Look, Vedant. 1, 2. ह्याला लाव ना. Vedant, हे बघ, मुलीकडे बघ. Look. अरे वा. वेदाने एन्जॉय केली होळी. वाव. सो अशी छोटीशी होळी मस्त करताय तिथे. थोडा वेळ आम्ही खेळलो, लिटरली 10 ते 15 मिनटंच होतो आम्ही तिकडे, कारण थंडी आहे आणि लहान मुलं आहेत. सो म्हणून आम्ही लवकर पटकन घरी चाललो आहे. आणि वॉक करतच आलो होतो, जवळच होतो तसं घराच्या आमच्या, त्याच्यामुळे आम्ही वॉक करत आलो होतो. आणि अव्यान राहिला आहे तसा, त्याच्यामुळे म्हटलं जास्त वेळ थांबण्यात पॉईंट नाही.